राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागानं पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी केलाय, तर पालघर, ठाणे, रायगड आणि नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे। या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यातल्या सर्व शाळांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय। सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। तर सूर्या आणि वैतरणा नदीला मोठा पूर आला असून नदी काठावरील गावांमध्ये सुद्धा पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। पालघर, डहाणू, तलासरी आणि पालघर शेजारच्या गुजरातमधल्या वलसाड जिल्ह्यात सुद्धा पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर काही ठिकाणी लोक सुद्धा घरात अडकल्याची माहिती मिळते। तर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसानं थैमान घातलंय। सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि त्यामुळे नदीकाठावरील गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। डहाणू तालुक्यातल्या उर्से साये येथील कॉलनी पाडा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय, त्यामुळे इथले रहिवासी आपलं घरदार सोडून बाहेर आलेले आहेत, तर 10 ते 15 नागरिक दाभाडी बेटावर अडकून पडलेत। सध्या या ठिकाणी एबीपी माणसानं मदतकार्य सुरू केलंय। नागरिकांच्या जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे। पालघरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता आरोग्य सेवेलाही बसतोय। बोईसरच्या टीमा रुग्णालयामध्ये पावसाचं पाणी शिरलंय आणि यामुळे रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह रुग्णालय प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली आहे। डहाणूमधल्या भराडमध्ये अडकलेल्या 9 लोकांना फायर ब्रिगेड, पोलीस व महसूल प्रशासनाच्या वतीनं सुरक्षितरित्या रेस्क्यू करण्यात आले। पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं असून अनेक ठिकाणी एनडीआरएफचं पथकं तैनात करण्यात आली आहेत। मुसळधार पावसामुळे पालघरच्या तलासरी तालुक्यातल्या कोचाई गावातील काळू नदीला पूर आलाय। आवरपाडा आणि वाळवी पाडा येथील काही घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं अनेक कुटुंब पाण्याखाली अडकली आहेत। स्थानिक तरुणांच्या मदतीनं पुरात अडकलेल्या 30 ते 35 लोकांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित स्थळी ठेवण्यात आलंय। पालघरच्या डहाणू तालुक्यातल्या सायवन वाघाडी मार्गावर पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं एसटी महामंडळाची बस पाण्यात अडकली होती। बसमध्ये चालक, वाहक आणि 4 प्रवासी असे एकूण 6 जण अडकून पडलेले होते। माहिती मिळताच स्थानिक तरुण आणि पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि दोरीच्या सहाय्याने सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढलंय। वसई पश्चिमेमध्ये सनसिटी परिसरात एक 4चाकी वाहन रस्त्यालगत साचलेल्या पाण्यात बुडाले। ही घटना सनसिटी गास रोडवरच्या तुळजा मंदिराच्या पुढे काही अंतरावर घडली आहे। वाहनाच्या समोर अचानकपणे कुत्रा आल्यानं त्याला वाचवण्यासाठी चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि कार थेट रस्त्यालगतच्या 2 ते 3 फूट साचलेल्या पाण्यात पडली आहे। वसई विरारला पाणी पुरवठा करणारं धामणी धरण तब्बल 97% भरलंय। पालघर जिल्ह्यात 1 जून पासून आतापर्यंत 2664 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। या संततधार पावसामुळे सूर्या प्रकल्पातील धामणी धरणाच्या क्षेत्रातही चांगला पाऊस झालाय। धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून मोठा विसर्ग सुरू करण्यात आलाय, त्यामुळे पुढील काही दिवसात धरण पूर्ण क्षमतेनं भरण्याची शक्यता आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणारा मोडक सागर आणि तानसा ही दोन्ही धरणं 100% भरली आहेत। मोडक सागरचे 2 दरवाजे उघडून 18,933 क्युसेक, तर तानसाचा गेट क्रमांक 19 उघडून 20,999 क्युसेक विसर्ग सुरू झालाय। मध्य वैतरणा धरण हे 70.48% भरलं असून त्याचे सर्व दरवाजे बंद आहेत। प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना आणि पर्यटकांना नदीपात्र, पूल आणि धरण परिसरात न जाण्याचं आवाहन केलंय। बदलापूरलाही मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपलाय। वादळी वाऱ्यांमुळे पनवेल मार्गावर एक भला मोठा होर्डिंग रस्त्यावर कोसळलंय। होर्डिंग हाय टेन्शन वायरवर पडल्यामुळे या भागातील वीज पुरवठा खंडित झालाय। काल रात्रीपासून जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडं उन्मळून पडली असून ग्रामीण भागात विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठ्यावर परिणाम झालाय। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बदलापूरच्या कात्रप परिसरामध्ये एका चाळीवर आंब्याचं झाड कोसळले। यामुळे 7 ते 8 घरांचं अतोनात नुकसान झालं असून लहान मुलांसह 6 ते 7 जण घरांमध्ये अडकले होते। त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले। हे झाड तोडण्याची मागणी रहिवाशांनी आधीच नगरपालिकेकडे केली होती, मात्र दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। दरम्यान स्टेशन रोड, भागीरथी गार्डन आणि बस डेपो समोरही झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत।
नाशिकमध्येही पावसाचा जोर कायम आहे आणि गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। गोदावरी नदीतून सध्या सरासरी 20,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। रामकुंड परिसरातील सर्व मंदिरं पुराच्या पाण्याखाली गेली आहेत आणि वाहतुकीचे रस्तेही प्रशासनाकडून बंद ठेवण्यात आलेत। रामकुंड परिसरातील छोटी दुकानं पाण्यात वाहून जात असल्याचे व्हिडिओ समोर आलाय। जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे। नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। सध्या गोदावरी नदी इशारा पातळीवरून वाहतेय। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। दरम्यान ड्रोन दृश्यांच्या माध्यमातून नाशिकमधील या पुराची भीषणता समोर आली आहे। नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। महापौर हिमगौरी आडके यांनी रामकुंड परिसरात जाऊन पूरस्थितीचा आढावा घेतलाय। त्यावेळी त्यांनी सर्व विभागांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेत। दरम्यान गंगापूर धरणात 97% अधिक पाणीसाठा आहे आणि त्यामुळे महापौरांनी नाशिकची पाणी कपात रद्द करण्याची घोषणा केली आहे। गोदावरीचा पूर वाढत असल्यामुळे नागरिकांनी घरातच राहावं असं आवाहन करत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि महापालिका सज्ज असल्याचंही त्यांनी म्हटलंय। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरूच असून गोदावरी नदी दुथडी भरून वाहतेय। दुतोंडी मारुतीच्या डोक्यापर्यंत पाणी आलंय। रामकुंड परिसरातील सर्व मंदिरं आणि रामसेतू पाण्याखाली गेलाय। तसंच गाडगे महाराज पुलाला देखील पाणी लागले। गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येत असून सध्या 14,000 क्युसेक वेगानं पाणी गोदापात्रात सोडलं जात आहे आणि त्यामुळे गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। पावसाचा जोर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही वाढला आहे। प्रशासनाकडून गोदावरी नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले। तर रामकुंड परिसरातील सर्व मंदिरं पाण्याखाली गेली असून रामसेतू पूल देखील पाण्याखाली गेलाय। मात्र रामसेतू पुलावरून पुराचं पाणी वाहत असताना एक नागरिक जीव धोक्यात घालून पुलावरून जात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही नागरिक जीव धोक्यात घालत स्टंटबाजी करत असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकात गोदावरी नदीला आलेल्या मोठ्या पुरात नदीच्या किनारी असलेले पुरोहित संघासाठी बांधलेले पूजाविधीचे पत्र्याचे शेडही वाहून गेलेत। रामकुंड परिसरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांसाठी हे शेड उभारण्यात आले होते। गोदावरीच्या पुरात शेड वाहून जातानाचा व्हिडिओ माझ्या हाती लागलाय। नाशिकमध्ये गोदावरी नदीपात्राची पातळी वाढली आहे। गोदावरी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। तर दुसरीकडे महापालिकेनं स्थापन केलेल्या आपत्कालीन कक्षातून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे। सकाळपासून 50हून अधिक कॉल हे कंट्रोल रूममध्ये आले असून क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तत्काळ मदत पुरवली जाते। आपत्कालीन कक्ष सज्ज असल्यानं आतापर्यंत कुठेही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे गोदावरी नदीवरील सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहतोय। गंगापूर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग आणि शहर परिसरात झालेल्या पावसाचं पाणी नदीपात्रात आल्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। गोदावरीला आलेल्या पुरामुळे नाशिकच्या सोमेश्वर धबधब्याचं रौद्र रूप पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे। निफाडच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून सध्या 55,778 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। दरम्यान सिन्नर आणि निफाड तालुक्याला जोडणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर येथील पुलावरून पाणी वाहत असल्यानं हा पूल सुमारे 2 तास वाहतुकीसाठी बंद होता। पावसाची संततधार अशी सुरू राहिल्यास धरणातील विसर्ग आणखी वाढवला जाईल अशी माहिती प्रशासन आणि पाटबंधारे विभागानं दिली आहे। नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातील पावसामुळे चणकापूर धरणातील पाणीसाठा वाढलाय। धरणातून जवळपास 27,000 क्युसेक वेगानं गिरणा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे। हरणबारी धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे मोसम नदीमध्ये 6,000 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय। पाटणे दाभाडी पूल पाण्याखाली असून टेहरे पूलही वाहतुकीसाठी बंद आहे। प्रशासनानं गिरणा मोसम नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहून नदीपात्रात न जाण्याचं आवाहन केलंय। नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातील मुसळधार पावसामुळे पुनद अर्थात अर्जुन सागर धरणही पूर्ण क्षमतेनं भरलाय। पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनानं धरणाचे दरवाजे उघडून 6,866 क्युसेक वेगानं गिरणा नदीपात्रात विसर्ग सुरू केलाय। या मोठ्या विसर्गामुळे गिरणा नदीला मोठा पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। नदी, पूल आणि बंधाऱ्यांवर न जाण्याचं आवाहन करत महसूल, आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। तिकडे मालेगावातल्या कसमादे परिसरातल्या चणकापूर धरणात मुसळधार पाऊस आणि हरणबारी धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे
गिरणा नदीला पूर आलाय। पुराचं पाणी मालेगाव शहरातल्या वस्तीत शिरल्यामुळे काही कुटुंबातील नागरिक पाण्यात अडकले होते। अग्निशमक दलानं वेळीच रेस्क्यू करून या लोकांना सुरक्षित स्थळी हलवलंय। पुढील काही तासात विसर्ग वाढण्याची शक्यता असल्यानं महसूल, पोलीस आणि महानगरपालिका प्रशासन अलर्ट मोडवर आहे। नाशिकच्या कळवण तालुक्यातही मुसळधार पाऊस बरसतोय। आठंबे परिसरातल्या पुलावरून जोरदार पाणी वाहत आल्यामुळे कळवण, नांदुरी, नाशिक हा महत्त्वाचा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय आणि त्यामुळे वाहनधारकांना अभोणा मार्गे नांदुरीहून नाशिककडे पर्यायी मार्गाने जावं लागत असून मोठी गैरसोय होतीये। प्रशासनानं नागरिकांना पाण्याचा प्रवाह असलेल्या पुलांवरून जाऊ नये आणि सुरक्षित मार्ग वापरण्याचं आवाहन केलंय। नाशिकमधल्या मुसळधार पावसामुळे गिरणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। सणकापूर धरणातून 27,000 क्युसेकपेक्षा अधिक विसर्ग सुरू असल्यामुळे टेहरे येथील गिरणा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय। दाभाडी आणि पाटणी येथील पूलही पाण्याखाली गेले आहेत। पूरस्थितीमुळे प्रशासनानं नागरिकांना नदीपात्र आणि पुलावर जाणं टाळण्याचं आवाहन केलंय। महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी तैनात आहेत। नाशिकच्या इगतपुरीमधल्या पिंपरी शिवारातील नदीलगत असलेल्या आदिवासी कुटुंबाच्या घरात पाणी शिरलं होतं। तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांनी भर पावसात छाती एवढ्या पाण्यात उतरून लाईफ जॅकेट आणि दोरीच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन राबवलं। यामध्ये लहान मुलं, वृद्ध, महिला अशा एकूण 16 जणांसह एका श्वानाला सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलंय। रेस्क्यू केलेल्या सर्व आदिवासी बांधवांची माहेश्वरी मंगल कार्यालयात राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे। इकडे मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गाशेजारच्या अंधेरी येथील पंप हाऊस जवळ डोंगराचा एक भाग घरावर कोसळलाय। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळते। माहिती मिळताच आमदार मुर्ची पटेल यांनी घटनास्थळी धाव घेऊन पालिका आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं ढिगारा वाचवला केलाय। यासोबतच धोकादायक घरांवर तोडक कारवाई करत पुन्हा दुर्घटना टाळण्यासाठी डोंगराला सुरक्षा जाळी बसवण्याचे आदेश पालिका अधिकाऱ्यांना दिले। पुण्यामध्ये अनेक भागात मध्यम ते जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे काही भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून प्रमुख मार्गांवर वाहतूक संथ गतीने सुरू आहे। दरम्यान पुण्याच्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे। पर्यटन नगरी लोणावळ्यातही पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे। गेल्या 24 तासात 131 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून 1 जूनपासून आतापर्यंत तब्बल 3199 मिलीमीटर पाऊस झालाय। विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच कालावधीत 3130 मिलीमीटर पाऊस झाला होता, तर 48 तासात 269 मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद लोणावळा परिसरात झाली असून येथील धबधबे, दऱ्याखोऱ्या आणि हिरवाईनं नटलेल्या लोणावळ्यामध्ये पर्यटकांची गर्दी वाढतीये। तरी पोलीस प्रशासनानं सुरक्षित पर्यटनाचं आवाहन केलंय। गोंदिया जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे आणि त्यामुळे वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 17 दरवाजे उघडण्यात आलेत। 72,240 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जोरदार पावसामुळे बॅरेजमधून पाणी सोडावं लागत असून प्रशासनानं नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।